रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कावेरी खूप जास्त टेन्शनमध्ये बसलेली असते। ती आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते आणि तिला आता कळतच नसतं की काय करावं, कारण खूप मोठं टेन्शन तिच्या समोर येऊन उभं असतं। तिला आता कळत नसतं की माझ्यासाठी माझ्या रमाने मला का नाही सांगितलं या सगळ्या गोष्टीचं सत्य, म्हणजेच ती प्रेग्नेंट आहे ही गोष्ट तिने माझ्यापासून का लपवून ठेवली, असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात। आणि त्यामुळेच आता जी कावेरी असते ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते। तर कावेरीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मावशी तर असतातच। मावशी म्हणत असतात की या सगळ्याचा जास्त विचार तू कावेरी करू नकोस, पण आता कावेरी म्हणत असते की असं कसं चालणार आहे, मी विचार करू नको, कारण मला कळतंय जे समोर चित्र दिसतंय ना त्यावरून मी तो ओळखू शकते की माझी रमा मला हे सगळं सत्य का नाही सांगत होती की इतके दिवस ती प्रेग्नेंट होती। आता तेवढ्यातच इकडे मात्र पाहायला मिळतं की साई जो आहे तो आलेला असतो आणि साईला अचानक आलेलं पाहून कावेरी विचारते की तू इथे कसा आलास। तेवढ्यातच साईच्या मागून आलेली असते ती म्हणजे आता रमा। रमाला तिथे आलेलं बघून खूप मोठं टेन्शन जे आहे ते आता खरं तर कावेरीला आलेलं असतं, कारण कावेरी जी आहे ती तिला ओळखू पाहत नसते। कावेरीला असं वाटतं की ती माही आहे, पण रमा येऊन आता आपली ओळख सांगत असते आणि म्हणत असते की मी रमा आहे, माही नाही आहे, आई थोडं समजून घे। आणि असं बोलून ती आता पुढे येते आणि जेव्हा हे सगळं काही ती सांगते तेव्हा मात्र खूप मोठा धक्का जो आहे तो आता कावेरीला बसलेला असतो। तर आता जी मावशी असते ती मावशी म्हणत असते की काही झालं तरी सुद्धा आता माझ्या या रमाला आपण लांब करायचं नाही, बिचारीने खूप त्रास सहन केला आहे। कावेरी आता म्हणत असते की खरंच तू आमची रमा आहेस का। आणि तर रमा आता तिचा हात, कावेरीचा हात स्वतःच्या पोटाला लावताना बघ हे माझं बाळ आहे, मी खरंच आपली रमा आहे। आणि हे कळल्यानंतर कावेरीला खूप जास्त आनंद होतो। कावेरी आता रमाला मिठीत घेते आणि रमा आता सगळं सत्य कावेरीला सांगते। तर हे सगळं ऐकून कावेरीला खूप जास्त टेन्शन येतं। कावेरी जी आहे ती विचार करत असते की माझ्या रमाने किती त्रास सहन केला आहे, पण आपण तिच्याबद्दल किती मोठा गैरसमज करून घेतला आणि त्यासोबत आपल्या रमाला सुद्धा आपण घराबाहेर काढलं, या सगळ्याचं गिल्ट आता एकदमच कावेरीला आलेलं असतं। तर इकडे आता रमाकांत काका जे असतात ते आता त्या मुद्दामून इरावतीच्या रूममध्ये गेलेले असतात। इरावतीच्या रूममध्ये गेलेले रमाकांत काका इकडे तिकडे पाहत असतात। तेवढ्यातच तिथे आता इरावती येते। इरावती इथे आल्यानंतर आता म्हणत असते की तू कसा दादा इथेच। रमाकांत काका म्हणतात की सहज आलो होतो। तर रमाकांत काकांना आता मुद्दामून या इरावतीकडनं तिच्या काळचं भविष्य जाणून घ्यायचं असतं। त्यांचा या सगळ्यावर काही विश्वास नसतो। इरावतीसुद्धा त्यांना फोर्स करते आणि त्यांना बसवते। आता जेव्हा ते तिथे बसतात तेव्हा आता इरावती आता ते कार्ड वाचायला सुरुवात करत असते आणि त्याच वेळेला आता कार्ड वाचून झाल्यानंतर जे काही भविष्य आहे ते ती काही त्यांना सांगतच नाही, कारण जर ते भविष्य तिने सांगितलं तर या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणजेच ती सगळ्या मुकादमांना रस्त्यावर आणणार आहे हे तर तिने फिक्स केलेलंच आहे आणि त्यामुळे ती ह्या गोष्टी सगळ्या सांगायच्या टाळते। तर इकडे मात्र कुठेच रमा जेवण झाल्यापासून दिसत नाही आहे असं अक्षय म्हणत असतो आणि तिकडे तिकडे तिला शोधत असतो। साई सुद्धा रमाला घेऊन आलेला असतो, त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं। त्याच वेळेला पंकज आणि आता मावशी जी असते ती सांगू लागते की आम्हालाच खूप जास्त वाईट वाटत होतं आणि आम्हाला वाईट वाटत होतं की आपण आपल्या रमाला आपल्यापासून लांब केलं आणि म्हणूनच मी साईला सांगितलं की आपण काही झालं तरी रमाला पुन्हा आपल्या इथे बोलवूया आणि म्हणूनच रमाला आम्ही हे प्लॅनिंग करून इथे आता राहायला बोलवलेलं आहे, असं देखील मावशी आता कावेरीला सांगते। त्याच वेळेला आता कावेरीला तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। कावेरी विचार करते की हे सगळं काही काय होऊन बसलं, म्हणजे मी माझ्या मुलीच्या बाबतीत किती मोठा गैरसमज करून घेतला। आधी ती मला सांगत होती की मी रमा आहे, पण मी तिचं ऐकलं नाही, मी स्वतःचंच खरं केलं आणि बिचाऱ्या माझ्या रम्याने किती त्रास सहन केला आहे। ती एकदा आई होत असताना सुद्धा मी तिला किती मोठ्या संकटात टाकलंय, असे विचार आता कावेरी करत असते। तर आता कावेरीला मावशी आणि पंकज काका दोघीही जणी समजवत असतात आणि तुझा हा गैरसमज झाला म्हणून हा सगळा गोंधळ उडाला, पण कावेरी कसली ऐकते। कावेरीला या सगळ्याचा त्रास झालेला असतो। ती आता रमाला जवळ घेते आणि रमाला म्हणत असते की रमा, मला माहिती आहे की तू आई होणार आहेस आणि हे आनंद खूप मोठा आहे आणि मीच खरं तर तुझ्या
म्हणजेच मला स्वतःला ओळखायला चुकली आहे तुझ्या आईला. आणि त्याच वेळेला ती आता सुसाईड करायचा प्रयत्नसुद्धा करत असते. पण त्याच वेळेला आता तिला रमा, साई सगळेजण थांबवतात. कारण तिला जे काही होत असतं त्यामुळे ती स्वतःला त्रास करून घेत असते. कारण तिच्यामुळे रमाला खूप जास्त त्रास झाला आहे हे तिला सरळ दिसलेलं असतं. आणि म्हणूनच ती आता ठरवते की या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घ्यायचा. आणि ती स्वतःला इजा करत असते. मात्र रमा तिथे येते आणि रमा आपल्या आईला वाचवते. आईला म्हणत असते की आई, तुला वेड लागले का? हे सगळं तू काय करत बसली आहेस? माझा तुझ्यावर विश्वास आहे, हे सगळं तू मुद्दामून नाही केलंस. तुमचा गैरसमज झाला आहे, त्या गैरसमजातून हे सगळं झालं आहे. आणि आता मी आली ना तुझ्याकडे. तर इकडे आता ती रमाची असते म्हणजेच माही, ती सिगारेट ओढत असते. आणि त्यामुळे अक्षय आल्यामुळे तिने सिगारेट तिकडेच टाकलेली असते. पण सिगारेटचा वास प्रचंड येत असतो. तिने आता तोंडावर मुद्दामून ओढणी ठेवलेली असते की अक्षयला स्मेल जायला नको. तर अक्षय म्हणतो की मला ना वास येतोय कसला तरी. तर रमासुद्धा म्हणते की मलासुद्धा वास येतोय, म्हणून तर मी असं तोंडाला रुमाल लावून बसले आणि मी फिरते. मी आता जेवली ना, मग म्हटलं राऊंड मारावा. त्याच वेळेला आता अक्षय जो आहे तो म्हणत असतो की मलासुद्धा सिगारेटचाच वास येतोय, पण आता इथे सिगारेट कोण उडतंय, काय आहे नक्की, काय चालू आहे, असा विचार आता अक्षय करत असतो. तर आता इरावती आता रमाकांतला तिकडनं घालवून देत असते आणि म्हणत असते की रमाकांत, मी तुला तुझं भविष्य कसं सांगणार? कारण तुझं भविष्य हे माझ्या हातात आहे. जरी मी तुला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तरीसुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्यानंतर तू नक्कीच रस्त्यावर येशील. तूच काय, अख्खं मुकादम कुटुंब आता रस्त्यावर येणार आहे. आणि त्यामुळेच मी तुला त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही, असं देखील आता ती म्हणत असते. सगळं काही मनातल्या मनात. त्यानंतर आता रमाकांत काका म्हणत असतात की ठीक आहे, तसाही माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीच आहे, पण तू सहज म्हणालीस म्हणून मी थांबलो होतो, पण नाही, इंटरेस्ट नाही. आता जाताना ती म्हणत असते की दार लावून जा, कारण मला आता माझा स्टडी करायचा आहे. आणि त्यानंतर रमाकांत काका जे असतात ते जाताना दार लावून घेतात. तर आता इरावती ही एकटीच आता तिचा स्टडी करायला बसलेली असताना ती काही स्टडी वगैरे नाही, तिला फक्त एवढंच दिसत असतं की ती म्हणजे मुकादमांची प्रॉपर्टी आणि मुकादमांना बर्बाद करणं, याशिवाय तिला दुसरं कोणतंही चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत नसतं. त्यामुळे ती आता त्याच गोष्टीने जास्त खुश असते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इथे जी माही असते तिने तर आता सिगारेट ओढलेली असते, पण अक्षयपासून लपण्यासाठी तिचे बरेच प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. ते खाली पडलेलं लायटर ती मुद्दामून दाखवते आणि म्हणत असते की हे बघा, हे शोधताय का तुम्ही, बघा ना हे कोण करतोय, तुम्ही वगैरे करायला लागलात की काय, असं ती अक्षयला विचारते. अक्षय म्हणतो तुला काय वेड लागले का, मी कशाला असलं करू, मी असलं काही करत नाही. आणि तो तिला म्हणत असतो की हे नक्कीच ना या शशिकांत मुकादमांचं काम असणार, त्यानेच काहीतरी केलं असणार आहे. आणि असं बोलून तो आता म्हणत असतो की ते लायटर मला दे. आणि तू पण काय गं इथे कुठे फिरतेस त्या वासामध्येच? तर रमा म्हणत असते की ओ मी वासामध्ये फिरत नाही, मी इथून राऊंड मारत होती, तर चला आपण जाऊया आतमध्ये. तर आता अक्षय आतमध्ये जातो सगळ्यांना जा विचारायला. तर इथे कुठे आता रमाला सगळ्यापासून वाचली आहे असं वाटतं आणि ती डोक्याला आपल्या हातच लावून घेते. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की कसं कसं कावेरीला रमा, साई थांबवतात आणि तिला शांत करतात. आणि आपण काही झालं तरीसुद्धा असं हरून चालणार नाही, मला आता ह्या बाळासाठी मुकादमांच्या घरी काही करून जायचं आहे, माझ्या बाळाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी मी झटणारच आहे, असं देखील रमा आता म्हणत असते. तर रमाला आता इकडे कावेरी, त्याचसोबत साई आणि काका आणि मावशी हे सगळेजण रमाला आधार देतात आणि रमाला सांगत असतात की रमे, तू एकटी नाही आहे, तुझ्याबरोबर आम्हीसुद्धा आहोत, आम्ही तुला नक्कीच या प्लॅनमध्ये मदत करू आणि काही झालं ना तरी त्या माही आणि इरावतीला धडा शिकवूया. तर माही आणि इरावती हा हुकमी एक्का आहे असं देखील आता जी रमा आहे ती म्हणत असते. पण आता मावशी जी आहे ती म्हणते इथे हुकमी एक्का असू दे, पण आपण त्या दोघींनाही सोडायचं नाही, त्यांना पळताभुई थोडी करायची. तर आता हे सगळ्यांचं मिळून प्लॅनिंग होतं. तिघजणं जे असतात तेही सगळं प्लॅनिंग करत असतात. त्यामध्ये रमासुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील असते. रमा आता खूप जास्त खुश असते. इकडे आता सगळेजण जेंट्स बाहेर बसलेले असतात, म्हणजेच आनंद, अभि, अक्षय यांच्या एकमेकांच्या नकला सुरू असतात. आणि ह्या सगळ्या काही नकला करत असताना तिथेच अक्षय येतो आणि अक्षय एकेकाला विचारतो की हे सगळं कोणी केलं, बाहेर सिगारेट कोण उडत होतं? तर अभि म्हणतो काय हे,
तर आनंद म्हणतो की नाही रे, माझ्याकडनं अशी अपेक्षासुद्धा करू नकोस. मग हे काम करून करून कोण करणार? शशिकांत मुकादम. मग या शशिकांत मुकादमांना एवढंसुद्धा कळत नाही का घरात एक प्रेग्नंट बाई आहे, तिला या सगळ्याचा त्रास होईल. पण नाही, स्वतःच्या इच्छा स्वतःला घरात राहूनच पूर्ण करायच्या आहेत या माणसाला. त्याच वेळेला तर अक्षय रागत असतो. पण आता अक्षयला रागत असताना अभि आणि आनंद म्हणत असतात की हा बघा, हा शशिकांत मुकादमांची ॲक्टिंग मस्त मारू शकतो. आणि त्याच वेळेला आता त्याला शशिकांतची ॲक्टिंग मारायला सांगितली जाते. आता शशिकांतची ॲक्टिंग हुबेहूब अक्षय मारत असतो. आणि इरावती इकडे हे सगळं काही जो काही प्रकार चाललेला असतो तो आता शशिकांतला दाखवत असते. आणि शशिकांतला दाखवून ती शशिकांतला भडकवते. म्हणून आता शशिकांत पुन्हा एकदा रागातच आलेला असतो. तर इकडे अक्षय आणि त्याचसोबत अभि आनंद हे नकला करायचं काम करतच असतात. तर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम इकडे उभ्या असलेले इरावती आणि शशिकांत करत असतात. तर रमाने मिळून सगळ्यांसोबत प्लॅनिंग तर केलेलंच असतं. पण आता इथे इरावती आणि माही जेव्हा बाहेर बोलत असतात सगळं म्हणजे बाळाच्या बाबतीतलं, पण माही बोलत असते की कंटाळा आला आहे मला बाळाचा. तर आता हे जे कंटाळा आला बाळाचा हे वाक्य जे आहे ते नेमकं अक्षयने ऐकलेलं असतं. आणि अक्षय तिला सरळ म्हणतो की तुला बाळाचा कंटाळा आला आहे. मी ज्या रमाला ओळखतो त्या रमाने कधीच हे वाक्य म्हटलं नसतं जे तू म्हणतेस. हे कसं काय पॉसिबल आहे? म्हणूनच आता अक्षयला त्या माहीवर खूप जास्त संशय येतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.